ऑफिसमधून निघताच फर्माईश आली. भूक लागली आहे. वेगळा काही नाश्ता बनवशील का? विचार करतच होते नाश्त्यासाठी वेगळं काय बनवू, तर आठवले माझ्याकडे भिजत घातलेले मूग आहे. मग काय त्यांना स्वच्छ धुवून घेतले. त्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि खूप सारी कोथिंबीर घालून बारीक करून घेतले. आता त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, बाजरीचे पीठ, बेसन, चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेतले. भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिट ठेवून दिले. तोपर्यंत एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला. तवाही गरम झालाच होता. त्यावर थोडेसे तेल टाकून मस्त डोश्यासारखे घावन काढून घेतले. त्यावर बाजूने परत थोडेसे तेल टाकून चेक केले. खालून छानपैकी भाजला होता, त्यामुळे पटकन उलटला गेला. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजल्यावर त्यावर बटर आणि थोडीशी लाल तिखट, कांदा टाकून फोल्ड करून घेतले. असेच सर्व मिश्रणाचे करून घेतले. आता एका मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी टाकून चटणी करून घेतली. फोडणीसाठी कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, जिरे यांची एक खमंग फोडणी करून घेतली. तोपर्यंत साहेब आलेच होते. मग काय त्यांना गरमागरम घावन, शेंगदाण्याची चटणी, लोणचे आणि काकडीसोबत सर्व केले. आम्हाला तर हा नाश्ता आवडला. तुम्हालाही आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.